दोन दिवसामध्ये मला तो अनुभव आला, छान अनुभव आला विदर्भामधला. आता पश्चिम महाराष्ट्रामधले लीडर कधी जागे होतील त्यावर डिपेंड राहील फिजिकल मिटिंग कधी होतील तर पश्चिम महाराष्ट्रातले लीडर हळूहळू जागे होतील एक एक जण आणि ते त्यावर काम करतील. ओके, आता 8 वाजत आहेत. आपण ओके, तुमच्याकडे दोन्ही पण आहेत, दोन्ही प्रकारच्या मशीन्स आहेत, बॉडी स्कॅनर मशीन दोन्ही प्रकारच्या आहेत, नवीन सुद्धा आणि जुनी सुद्धा. ती 7,500 आपण आपल्या मीटिंगची सुरुवात करूयात RCM प्राणगीतानं, कारण की आता 8 वाजते. मला संतोषजीचा कॅमेरा ऑन दिसला म्हणून मी म्हटलं जरा आपण सुद्धा कॅमेरा ऑन करावा. मी स्क्रीन शेअर करतोय. प्राणगीता आवाज आलता संतोषजी बरोबर? प्राणगीताचा ओके. कारण हे ओरिजिनल प्राणगीता आहे आपलं, जे कंपनीकडून रिलीज झालंय. बाकी आपण युट्यूब वरून वगैरे बऱ्याचदा लावतो. मला आता नेमकंच हे लॅपटॉप मध्ये होतं सापडलं. मित्रांनो, जशी चर्चा सुरू होती की बॉडी स्कॅनर घेऊन जर आपण फील्डवर उतरलो, बॉडी स्कॅनर घेऊन जर आपण लोकांचे बॉडी स्कॅनिंग जर केले तर डेफिनेटली आपले जे प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट लोक तर घेतातच, परंतु ते परत परत यूज करतात प्रोडक्ट. नाहीतर आपण प्रोडक्ट घेऊन गेलो, प्रोडक्ट एकदा त्यांच्यासोबत शेअर केले, आपले ते मित्र असतात, नातेवाईक असतात किंवा कोणाच्या तरी रेफरन्स आपण तिथे गेलो असतो, आपण फार दुरून आलोय, आपण फार मन लावून समजावून सांगतोय म्हणून एकदा आपला मान ठेवण्यासाठी प्रोडक्ट घेतले जातात. खास करून न्यूट्रिशन सप्लिमेंट. आता इतक्या दिवसानंतर मित्र भेटला, इतक्या दिवसानंतर मैत्रीण भेटली, मैत्रीण इतक्या दिवसानंतर आली, पाहुणे तर एरवी येत नव्हती परंतु या निमित्तानं पण आपल्या घरी आली, चला एकदा प्रोडक्ट घ्यायला काय हरकत आहे. एकदा प्रोडक्ट घेतले जातात, परत परत ते प्रोडक्ट घेतले जात नाही. हा जवळपास सगळ्यांचा अनुभव आहे, जवळपास सगळ्यांचा हा अनुभव आहे. मग त्यांनी परत परत प्रोडक्ट कसे घेतील ते, जर त्यांना खरोखर माहिती झाली
ते स्वतःहून खरोखर त्यांना असं लक्षात आलं की बरोबर आहे की मला माझा आरडीए पूर्ण करण्यासाठी माझ्या भोजनामध्ये ते सर्व घटक नाहीत, जे घटक असायला पाहिजेत ते घटक माझ्या भोजनामध्ये नाहीत, माझ्या भोजनातून ते घटक मिसिंग आहेत. ते घटक मला न्यूट्रिशनल सप्लिमेंट द्वारे घ्यायला पाहिजेत आणि जगातलं सगळ्यात चांगलं न्यूट्रिशनल सप्लिमेंट न्यूट्रिचार्ज कडे आहे. हे ज्यावेळेस त्यांना कळल त्यावेळेस ते तुमच्या अपरोक्ष म्हणजे आपल्या भाषेमध्ये तुमच्या माघारी अपरोक्षमुळे जरा भारी वाटतं सरला जरा जास्त माहिती आपल्या माघारी जाऊन दुकानात घेऊन येतील असं आपल्याला वाटतं. तर त्यासाठी अमिताभ बच्चनचे मी काही व्हिडिओ पाहिलेत. 2016 साली अमिताभ बच्चनजी दिल्लीच्या एका प्रोग्राम मध्ये आले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी इतकी सुंदर समजून सांगितलं ना. माझ्या लॅपटॉप मध्ये ते व्हिडिओज आहेत. आपण एक एक व्हिडिओ पाहू म्हणजे आपल्याला लक्षात येईल की अमिताभ बच्चनजीनं काय सांगितलंय. माझं कुणी जास्त ऐकणार नाही पण अमिताभ बच्चनचं ऐकतात सगळेजण नाही की दो बूंद जिंदगी की म्हटले काय ऐकतात. अमिताभ बच्चनजी काय म्हणतात मी तुम्हाला एक छोटा व्हिडिओ दाखवतो 1 मिनिटाचा तुम्हाला लक्षात येऊन जाईल की अमिताभ बच्चनजी त्याविषयी काय म्हणतात कसं केलं पाहिजे. यस मी एक एक व्हिडिओ आपल्याकडे आहेत. खूप सारं मटेरियल आपल्याकडे आपण त्यातला एक एक व्हिडिओ आधी तर त्यांचं सेहत का राज काय त्याच्याविषयी काय म्हणतायत. येस अगोदर अमिताभ बच्चनचा एक व्हिडिओ पाहू आपण नंतर ते पुढचे व्हिडिओ आपण पाहूया. आता दिसत ओके अमिताभ बच्चनजी आले. यस आले. पहा काय म्हणतात ते. आजकल कई बार लोगों से जब मिलता हूं खास तौर से जो लोग हमारे व्यवसाय में हैं वो कहते हैं बच्चन साहब 74 वर्ष के हो गए अब आप कितना और काम करेंगे छोड़ दीजिए अब नाती पोते हैं उनके साथ अपना समय बिताइए काम वाम करना हो गया क्यों इतना काम कर रहे हैं आप. मैंने उनसे कहा कि जब तक न्यूट्री चार्ज खाता रहूंगा तब तक काम करता रहूंगा और आपको बताना चाहता हूं कि यही एक यंत्र है जिसकी वजह से मुझे शक्ति मिलती है कि मैं आगे भी काम करता रहूं और अपने काम से आपको प्रभावित करने का प्रयत्न करूंगा. और एक बार मेरे साथ बोलिए आप मेरा चार्ज. अमिताभ बच्चनजीनं एकदम सोपा फॉर्म्युला सांगितला की मला सगळेजण म्हणतात की कधीपर्यंत काम करणार आता म्हणजे 2016चा तो व्हिडिओ आहे. 2016चा व्हिडिओ आहे. 2016ला मी हा व्हिडिओ का दाखवला की याच प्रोग्राम मध्ये आम्ही 10,000 बॉडी स्कॅनर वाटले होते लोकांना. म्हणजे त्यांना एक टार्गेट दिलं होतं फ्री नाही वाटले. एक टार्गेट दिलं होतं ते टार्गेट पूर्ण करा. ते टार्गेट पूर्ण करून तुम्ही दिल्लीला या. तुम्हाला जायच्या यायच्या तिकिटाच्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला बॉडी स्कॅनर देऊ. तुम्ही टार्गेट करून दिल्लीला आले दिल्लीच्या त्या याच्यामध्ये एंट्री केली तर तुम्ही आतमध्ये जायच्या अगोदर तुमच्या हातामध्ये बॉडी स्कॅनर दिला जाणार. जे संतोषजी तुम्हाला ते बॉडी स्कॅनर दाखवतील अशा हे बॉडी स्कॅनर आम्ही सगळ्यांना वाटलं होतं. हे बॉडी स्कॅनर जे आहे संतोषजी तुम्हाला हे बॉडी स्कॅनर बहुतेक दिल्लीला मिळालं होतं की तुम्ही विकत घेतलं. नाही हे मला मुंबईला मिळालं होतं सर. तुम्हाला अनम्यूट करतो. हा बोला. मला हे मुंबईला मिळालं होतं सर. बरं तुम्हाला मुंबईला मिळालं होतं. हे बॉडी स्कॅनर असे 10,000 बॉडी स्कॅनर आम्ही दिल्लीला वाटले होते. पण लोक दिल्लीहून आले झालं काय आमचं असं होतं काय ठरलं होतं आता ते मी अमिताभ बच्चनच्या शब्दात सांगितलं होतं. तिथं काय ठरलं होतं कारण की ते काही जणांना आम्ही काही जे आपले कोर लीडर आहेत त्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अमिताभ बच्चनच्या हातात दिले होते. बाकीच्या सगळ्या डिस्ट्रीब्युटरला आम्ही वितरित केले होते. तिथं काय ठरलं होतं अमिताभ बच्चनजी त्यावेळेस काय म्हटले होते काय ठरलं होतं हे तुम्हाला दाखवतो म्हणजे लक्षात येईल की खरं काय ठरलं होतं. अमिताभ बच्चनजीनं त्यावेळेस काय सांगितलं आणि काय ठरलं होतं. पहा तुम्ही काळजीपूर्वक ऐका की अमिताभ बच्चनजीच्या हस्ते बॉडी स्कॅनर सगळ्याला वितरित करण्यात आले. 10,000 लोक दिल्लीवरून बॉडी स्कॅनर घेऊन आले भारतभरामध्ये आणि तिथं असं ठरलं होतं काय ठरलं होतं पाहता
बहुत सारा विश्लेषण हुआ अभी कि किस तरह न्यूट्रीचार्ज जो है किस तरह से लोगों को जा करके उसके बारे में बताना चाहिए। जो बताया गया है कि बॉडी स्कैनर ले जा करके लोगों को पहले समझाना पड़ेगा कि देखिए आपकी जो फैट और मसल्स की जो मुद्राएं हैं वो संतुलित नहीं है, और यदि वो संतुलित नहीं है तो कहीं ना कहीं आपका शरीर जो है उसमें बीमारियां आ सकती हैं। इसलिए आपको प्रोटीन की आवश्यकता है, विटामिन की आवश्यकता है, मिनरल की आवश्यकता है, फाइबर की आवश्यकता है, और ये सारे पदार्थ जो है आपको हमारे न्यूट्रीचार्ज में मिलते हैं। और यदि आप इसका पालन करेंगे तो आपका जीवन जो है वो और सुखी और तंदुरुस्त बन सकता है। ते म्हणतात की खूप सारं विश्लेषण झालं, विश्लेषण यावर झालं की आपल्या लोकांकडे हे बॉडी स्कॅनर घेऊन जावं लागेल, लोकांचं बॉडी स्कॅनिंग करावं लागेल आणि त्यांना हे समजून सांगावं लागेल की तुमच्या शरीरामध्ये फॅट आणि मसल्स यांचं जे प्रमाण आहे, ते मुद्रा आहे असा शब्द वापरतात, यांचं जे प्रमाण आहे हे काही बरोबर नाही, याचं प्रमाण तुमचं बिघडलेलं आहे. फॅट आणि मसल्सचं प्रमाण हे बिघडलेलं आहे आणि हे बिघडलेलं प्रमाण जर असंच जर राहिलं तर तुमच्या शरीरामध्ये आजार प्रवेश करतील. आणि जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर तुम्हाला फॅट आणि मसलचं जे प्रमाण आहे हे प्रमाण व्यवस्थित ठेवावं लागेल आणि यासाठी तुम्हाला PVMFO घ्यावं लागेल. असं 2016ला ठरलं होतं. आता मला तुम्हाला इतकं पक्क कसं माहित? आता हे व्हिडिओ आपल्याला कळतंय बरोबर आहे कोवेजी. आपण इतकं पक्क कसं ठरलं होतं? मला त्या दिवशी तुम्हाला एक फोटो दाखवतो म्हटलं होतं मी की इथे ठरलं होतं कारण त्यावेळेस मी तिथं उपस्थित होतो. तर ते म्हणतात प्रूफ द्या, उपस्थित होते तर प्रूफ द्या. तर मी तुम्हाला त्याचं प्रूफ देतो की मी तिथं उपस्थित होतो अमिताभ बच्चनजीच्या त्या प्रोग्राम मध्ये. तिथं उपस्थित असल्यानंतर मी तुम्हाला त्याचं प्रमाण देतो की यस होतो की नाही, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तिथं गेल्यानंतर दिसतंय का? यस, हे अमिताभ बच्चनजी तो मीच आहे, म्हणजे दुसरं कोणी नाही. म्हणजे त्या प्रोग्राम मध्ये आम्हाला सुद्धा तिथे भेट घालून दिली की बाबा हे आहेत आमचे ट्रेनर, हेच काम करतात सगळ्या एकेका राज्यामध्ये. आमच्या सगळ्याची भेट घालून दिली गेली. म्हणजे तुम्हाला कपड्यावर लक्ष नाही की तेच कपडे अमिताभ बच्चनजीचे, हा काय एडिट केलेला फोटो नाही. तर मित्रांनो इथं असं ठरलं की घेऊन जातील बॉडी स्कॅनर आणि सगळेजण सोबत काम करतील असं ठरलं होतं. परंतु लोक आले, ते बॉडी स्कॅनर घेऊन आले आणि आपल्या घरामध्ये अडकून ठेवलं भिंतीला की आम्ही दिल्लीला गेलो तर आम्हाला हे मेडल भेटलं होतं दिल्लीहून. आणि कोणी त्याच्यावर काम केलं ना ते मेडल म्हणून लावून ठेवलं भिंतीवर. आणि जे अपेक्षित काम होतं ते काम झालं नाही. काम झालं पण जे अपेक्षित काम होतं ते काम झालं नाही. कदाचित लोकांचा फोकस वेगळीकडे गेला असेल, कदाचित लोक काही दिवस काम केलं नंतर पठारावस्था येत असते. डेफिनेटली कुठल्याही कामामध्ये एकच काम आपण सतत जर केलं एकाच तर आपल्याला त्यावर पठारावस्था येऊ शकते. मग ती कदाचित पठारावस्था आली असेल तर आता ती वेळ आली आहे मित्रांनो की ते बॉडी स्कॅनर काढायचं, झटकायचं आणि ते बॉडी स्कॅनर घेऊन आपण काम करायला जायचं. म्हणून मी तुम्हाला अमिताभ बच्चनचे हे व्हिडिओ दाखवले की त्यांनी सांगितलंय की जोपर्यंत आपण बॉडी स्कॅनर घेऊन जाणार नाहीत, लोकांना हे समजून सांगणार नाहीत फॅट काय आहे, मसल्स काय आहे आणि हे याचा उपयोग करूनच आपल्याला न्यूट्रीचार्जचा बेस स्थापन करावा लागेल. तुम्ही न्यूट्रीचार्ज ह्युमन जे आपल्याकडे दुसरे टूल्स आहेत त्यांना विकू शकता डेफिनेटली 100%. आणि आपण फार मोठं काम करत आहोत त्यामध्ये. न्यूट्रीचार्ज ह्युमन वर आपण जे आपले टूल्स आहेत न्यूट्रीचार्ज ह्युमन साठी बनवले यांना आपण खूप छान काम करत आहोत. आपल्या योग्य गतीनं काम सुरू आहे. परंतु ज्यावेळेस गोष्ट येते प्रोटीनची, प्रोटीन विकण्याची, ज्यावेळेस गोष्ट येते न्यूट्रीचार्ज मॅन विकण्याची. आता न्यूट्रीचार्ज मॅनला गजाननजी का आपण परत त्याचे डोळे बघणार आहेत का, जीभ बघणार आहेत का? पुरुषाची नाही ना, तर ते टूल्स आपल्याला महिलांसाठी आहेत. मग पुरुषांसाठी एकच गोष्ट आहे की त्यांचं बॉडी स्कॅन करून दाखव आणि त्या बॉडी स्कॅन करून दाखवण्यासाठी आपल्याकडे बॉडी स्कॅनर असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे नसेल तर मी गॅरंटी घेऊन सांगतो की तुमच्या अपलाईन कडे आहे. जे तुमची जुनी अपलाईन आहे ना
जुन्या आपल्याकडे 2-3 मशीन आहेत तर त्यांच्याकडून त्या मशीन घ्या. त्याच्यावर कदाचित धूळ साचली असेल, ते झटका, त्यामधल्या बॅटरी खराब झाल्या असतील, त्यांना सेल मागू नका. आपल्या खिशातून पैसे खर्च करून सेल आणा. कारण की ते खूप दिवस झाले ठेवून दिले त्या बॉडी स्कॅनर, त्याचे सेल्स तर संपलेले आहेत. तर आपले नवीन सेल टाका आणि त्याचा उपयोग करायला लागा. तो उपयोग कसा करायचा त्यासाठी मी आहे. त्यासाठी आपण इथे भेटत आहोत. याचा उपयोग कसा करायचा? याचा उपयोग करणं अत्यंत सोपं आहे. याचा उपयोग करणं काही फार अवघड गोष्ट नाही. फार सोपी गोष्ट आहे. फक्त त्यामध्ये एकच आहे की आपला फोकस. आपल्या बॅग मध्ये जर बॉडी स्कॅनर जर असेल, हा पल्लवीजी बोला. गुड मॉर्निंग सर. सर मी आता अगदी 2-3 दिवसच झाले हे बॉडी स्कॅनर जे आहे ते ऑर्डर केलंय. बिलकुल बिलकुल. हे कधी आलं? मला असं परवाच्या दिवशी आला. मी ऑनलाईन साईट सांगितली होती ना मॅमनी, जर काही टूल्स पाहिजेत त्या आपण ऑर्डर करू शकतो. हो हो हो. त्यावरनं एक वेलनेस डायरी आणि बॉडी स्कॅनर हे दोन्ही ऑर्डर केलंय आणि आता इथून पुढे बॉडी स्कॅनर शिवाय काम करणार नाही. म्हणजे बॉडी स्कॅनर प्रत्येक वेळेला माझ्यासोबत असेल. वा वा वा. अभिनंदन अभिनंदन तुमचं की तुम्ही ऍक्शन मध्ये आल्या, ऍक्शन मोड मध्ये आल्यात. हे खूप छान झालं. कारण की जोपर्यंत आपण बॉडी स्कॅनर घेऊन लोकांकडे जाणार नाहीत, म्हणजे अमिताभ बच्चनजी सांगायच्या अगोदर तुम्ही ऐकल्या. मला असं वाटलं की अमिताभ बच्चनजी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आता ऐकणार नाहीत. मी तर मागच्या 2-3 मीटिंग मध्ये सांगितलं माझं तर कोणी ऐकच ना. मग मी म्हटलं चला अमिताभ बच्चनजीला घेऊन येतो आपण, मग ऐकतील. तुमचं अभिनंदन की तुम्ही माझं ऐकलं. जसं तुम्ही म्हणलात की आपल्या सिनियर कडे आहे, तर कविता मॅमने पण मला एक बॉडी स्कॅनर दिला होता. पण ऍक्च्युली ते आता भरपूर जुनं झालं. थोडं आपण माझ्याच्याने एक चूक झाली सर, त्या बॉडी स्कॅनरची जी बॅटरी आहे ना तिथे मी सेल जसेच्या तसे ठेवले आणि ते ठेवल्या त्यातलं जे सेल आहेत ते तिथेच विरघळले म्हणा, किंवा त्यातलं जे लिक्विड आहे ते बाहेर आलं आणि ते थोडंसं डॅमेज झालं. त्यामुळे मग मला हे नवीन घ्यावं लागलं. मॅडमने दिलं होतं मला आधी, ते मी केलंय, पण आता हे स्वतःच घेतलं. आणि हे लाईट वेट आहे सर, जास्त वजन पण नाही. जे जुनं होतं मॅमचं त्याला खूप वेटेड होतं, ते न्यायला यायला थोडंसं असं वाटायचं खूप ओझं आहे. पण हे अगदी हलकं आहे आणि पोस्टाने माझ्या घरी जवळपास 5-6 दिवसात हे येऊन गेलं ऑर्डर केल्यावर. वा वा वा. पल्लवी ताईनं हे ऑर्डर केलंय आणि त्यांच्याकडे येऊन सुद्धा गेलंय. अभिनंदन तुमचं आणि तुमच्या अप्लायचं सुद्धा अभिनंदन की ज्यांनी तुम्हाला हे सगळं करण्यासाठी उद्युक्त केलं, प्रवृत्त केलं की तुम्ही हे घ्या आणि करा. वनिता ताई. सर मी पण पीयूसी मधून बॉडी स्कॅनर घेतलाय सर, आणि ह्या टीमच्या मी हे पण ठेवलंय, कॅम्प पण ठेवले आहे आणि उद्यापासून कॅम्पिंग पण आहे सर. पल्लवी ताई, वनिता ताईची मागच्या शनिवारी भेट झाली होती यवतमाळला आणि तिथूनच मी प्रभावित होऊन ते घेतलंय सर. आणि लोक पण एवढे एक्साइटमेंट आहे, म्हणजे कधी तुम्ही मशीन आणणार आहे आणि कधी चेक करणार आहे. तर टीम मध्ये भरपूर उत्साह आहे सर. तुमच्या त्या प्रोग्राममुळे खूप चेंज झालाय सर. आणि म्हणून मी आज आवर्जून मला अजून काही नॉलेज घ्यायचं आहे परत त्याच्याविषयी. बिलकुल. याचा नक्कीच फायदा होईल सर. डेफिनेटली फायदा होईल. वनिता ताई मागच्या शनिवारी यवतमाळ मध्ये होत्या एका ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये, आणि तिथं आम्ही बॉडी स्कॅनर विषयी चर्चा केली. तिथं रिडिंग घेऊन दाखवल्या आणि ते सगळं समजून सांगितलं. तर वनिता ताईने सुद्धा आणलंय, पल्लवी ताईने सुद्धा आणलंय. हे महिला आगे बढ़ रही आहे का नाही. आपल्या पुरुष मंडळीचं जर अवघड झालंय, मला असं वाटायला लागलं की काय म्हणजे. हा नाशिकजी. सर आपल्याकडे जुना जो ब्लूटूथ कनेक्ट वाला बॉडी स्कॅनर आहे, तो आता बंद आहे, तर त्याच्यावर सोल्युशन काय आहे का? तो बंद झाला का? नाही बंद. तो म्हणजे आपण काही दिवस तो वापरला, परंतु नंतर आपल्या जुन्या बॉडी स्कॅनरची रिडिंग राईट सारख्या रिडिंग असणारा हा नवीन बॉडी स्कॅनर मिळाला, म्हणून आपण याला प्रमोट केला. आणि ते ब्लूटूथचं काय होतं, मोबाईलवर रिडिंग येत होत्या. मोबाईलवर त्याच्या रिडिंग येत होता तो वाला. तर तो बंद झालाय. त्याऐवजी जो आता पल्लवी ताईनं आणि वनिता ताईनं दाखवलाय तो बॉडी स्कॅनर आपण वापरत आहोत सध्या. नवीन मागवावा लागेल आता. हो. ज्योतिजी बोला. सर ह्या बॉडी स्कॅनची मशीनची प्राइस काय आहे सर? मला पण घ्यायचंय सर. पल्लवी ताई सांगा प्राइस. पल्लवी ताईनं आताच मागवलाय. 3,500 आहे सर. आणि 100 रुपयाची त्याच्यामध्ये वेलनेस डायरी पण मी बोलवली. 3,600 मध्ये होऊन गेली.
हा आपल्या कंपनीकडून कर सर आरशी आपल्या कंपनीकडून तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये पल्लवीताई तुमच्याकडे लिंक आहे का ती पल्लवीताई? मी चॅट बॉक्स मध्ये पल्लवीताई लिंक टाकतात ज्योतिषी ते तुम्ही काय करा ती लिंक कॉपी करून स्वतःला व्हॉट्सअप करा आणि तुम्ही सुद्धा ते मागवू शकता. त्या तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये लिंक मिळून जाईल. ओके यस हे पहा मीटिंगचा परिणाम आपल्याला हळूहळू दिसायला लागतो. आता पल्लवीजी आणि ज्योतिजी दिसत नाहीत म्हणजे ते लिंक शेअर करतायत म्हणून त्यांनी कॅमेरा ऑफ केले. बरेच जण म्हणते अरे बॉडी स्कॅनर घेतलं की माणूस गायब होतो का? माणूस गायब होत नाही, ते लिंक शेअर केले म्हणून त्यांचा कॅमेरा बंद झालाय. तर हे सगळं काम कसं करायचं? अतिशय सोपं काम आहे, अतिशय सोपं काम आहे. हे बॉडी स्कॅनर मशीन जी आहे ही मशीनच आपल्याला जास्त पीव्ही देऊ शकते. ही मशीनच ही बॉडी स्कॅनिंग मशीनच आपल्याला लगातार म्हणजे ही असेल किंवा नवी असेल कुठली असेल ह्या मशीनच आपल्याला लोकांना दीर्घकाळ न्यूट्रिशनल सप्लिमेंट वापरण्यासाठी आपण परावृत्त करू शकतो, त्यांचं नॉलेज वाढवू शकतो. कारण की लोकांचा जो फोकस आहे तो फोकस स्वास्थ्यावर नाही. लोक असं विचार करतात की ते एकदम स्वास्थ्य येतं, एकदम ते फिट येतं, ते एकदम चांगलं खातेत पितेत. आपले सप्लिमेंट का लोक घेत नाहीत? कारण की त्यांना असं वाटतं की आम्ही ते एकदम व्यवस्थित खातोच पितो म्हणून त्यांना कुठल्याही सप्लिमेंटची गरज नाही, त्यांना हेल्थ सप्लिमेंटची गरज नाही, त्यांना ते फिट आहेत. बरोबर त्यांना हे माहित नाही की त्यांच्या शरीरामध्ये जसं अमिताभ बच्चनजीनं सांगितलं की मसल्स आणि फॅट याचं जे प्रमाण आहे, जितकं शरीरामध्ये मसल्सचं प्रमाण पाहिजे जेवढं फॅटचं प्रमाण पाहिजे हे काही बरोबर नाही. याच्यामध्ये गडबडी झाली आणि याच्यामध्ये गडबडी झाल्यामुळेच बॉडी फॅट आणि मसल्स याच्यामध्ये गडबडी झाल्यामुळेच खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. हे आपल्याला त्यांना दाखवून द्यावं लागेल. आणि हे बॉडी स्कॅनिंग मशीन इथे काम करते. आपण एका डॉक्टरकडे गेलो आणि त्या डॉक्टरनं आपल्याला घेतलं नुसतं स्टेथोस्कोपनं तपासलं आणि म्हटले चला 8 दिवसासाठी ऍडमिट होऊन जा. तर आपण काय म्हणू की कसं काय व्हा तुम्ही नुसतं स्टेथोस्कोपनं तपासला लगेच म्हणतात ऍडमिट होऊन जा, असं थोडं शक्य आहे. आपण त्या डॉक्टरला मग नाही मी काय करतो जरासं घरून जाऊन सगळी व्यवस्था लावून येते नंतर मी ऍडमिट होते असं म्हणून आपण त्या कॅबिन मधून निघून जाऊ आणि दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ. आपल्या डॉक्टरवर नुसतं तपासून 8 दिवस ऍडमिट व्हा तर आपल्याला ते काही पटणार नाही. जर आपण दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो त्या डॉक्टरने आपलं ब्लड चेक केलं, युरिन चेक केलं, ईसीजी काढला आणि 2-3 तासामध्ये चांगली मोठी फाईल तयार केली आणि मग ती फाईल पाहत आपल्यासमोर बसले आणि म्हणजे अरे 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 आता तुम्हाला 8-10 दिवस ऍडमिट व्हावं लागेल. तर मग आपण म्हणतो अरे बरोबर आहे आपले रिपोर्ट फारच वाईट आलेले दिसत आहेत, डॉक्टर साहेब म्हणतात की आपलं ऍडमिट व्हावं लागेल तर आपण ऍडमिट झालं पाहिजे. तसंच आहे जसं आपण एखाद्या व्यक्तीला न्यूट्रिशन मॅन घ्या, न्यूट्रिशन वुमन घ्या, न्यूट्रिशन प्रोडक्ट घ्या, ते म्हणतील की अरे मी कशाला घेऊ, माझ्यात काय गडबड झाली. तर आपल्याला झालेली गडबड दाखवून द्यावी लागेल, रिपोर्ट दाखवावे लागतील आणि ते रिपोर्ट दाखवण्याचं सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट आहे बॉडी स्कॅनर. त्यांच्या शरीरामध्ये फॅट आणि मसलची जी गडबड झाली हे दाखवून देण्याचं सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट आपलं बॉडी स्कॅनर आहे. म्हणून आपल्याला बॉडी स्कॅनरचा नाशिक जिंदाल साहेब तुम्ही काहीतरी स्क्रीन शेअर करताय, तुम्ही बंद करा. आपल्याला दाखवून द्यावं लागेल की हे बॉडी स्कॅनिंग मशीनच आपल्याला दाखवून द्यावं लागेल. आपल्याला 10 रीडिंग बॉडी स्कॅनर दाखवते. आपलं बॉडी स्कॅनर 10 प्रकारच्या रीडिंग दाखवते. परंतु आपल्याला फोकस गोष्टी ठेवायचा, मसल पर्सेंटेज आणि फॅट पर्सेंटेज वर आपल्याला फोकस ठेवायचा आहे. बाकी गोष्टीविषयी माहिती सांगा परंतु आपल्याला खरा जो त्यावर फोकस ठेवायचा आहे तो फोकस ठेवायचा आहे त्यांच्या फॅट पर्सेंटेज आणि मसल्स पर्सेंटेज वर. दोनच गोष्टीवर आपल्याला फोकस ठेवायचा आहे. कसा? चला एक व्हिडिओ पाहू आपण, ज्या व्हिडिओ मध्ये ते कशा प्रकारे बॉडी स्कॅनिंग करतायत ते सुद्धा आपल्याला दाखवता येईल. एक रेसलर आहेत संग्राम सिंगजी. त्या संग्राम सिंगजीनं काही दिवस आपल्यासोबत त्यांचं टायअप होतं आणि त्या संग्राम सिंगजी आपल्याला हे समजून सांगतात. बरं बॉडी स्कॅनर मशीन हे फक्त जाड व्यक्तीसाठी नाही. परत आज आपण एक आपल्या डोक्यातला जो बॅरिकेड्स आहे तो काढून टाकू. बऱ्याच जण असं वाटतं की मी फक्त जे जाड व्यक्ती आहेत ज्यांचा BMI वाढलेला आहे,
ज्यांचा जे मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये आहेत त्यांनाच मी समजून सांगू शकतो, असं अजिबात नाही. ज्या व्यक्ती एकदम पतल्या आहेत आपल्या भाषेमध्ये, त्यांचा BMI 18 पेक्षा कमी आहे, त्यांना सुद्धा न्यूट्रिचार्ज गेनर आणि न्यूट्रिचार्ज प्रोटीनची आवश्यकता आहे. जसं ज्यांचा मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये ज्या व्यक्ती असतात त्यांना आपण न्यूट्रिचार्ज एसएनएफ सजेस्ट करतो. तसंच एकदम सिंगल हॅपी आपण ज्याला म्हणतो ना, एकदम वाळल्या व्यक्ती ज्यांचा BMI 18 पेक्षा कमी आहे, नवीन लग्नाचे मुलं मुली आहेत, ज्यांना लग्नाचं योग्य वय झालंय, परंतु त्यांना बिलकुल ते एकदम काळी दिसत आहेत, मग ते घरचे आई वडील म्हणतात अरे यांच्या आता बॉडीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर त्यांना सुद्धा आपण समजून सांगू शकतो. कसं तर पहा, एकदम सोपं आहे. हे संग्राम सिंग जे आहेत हे आपल्याला शिकवत आहेत. त्या अगोदर आपण हे पाहू, कुठे संग्राम सिंग जे माझं ऐकत नाहीयेत, आवाजांना मी मनातून पाहतो, जरा मनात असतील. आता आपण 3 व्हिडिओ बघणार आहोत. एक व्हिडिओ बघणार आहोत की ज्यामध्ये संग्राम सिंगजी एका पुरुषाची बॉडी स्कॅन करतात. एक व्हिडिओ पाहू की एका महिलेची बॉडी स्कॅन करतात. आणि एक व्हिडिओ असा पाहू की ज्यामध्ये एका ज्यांची थिन वुमन ची बॉडी स्कॅनिंग करतात, तर त्याचा कसा प्रभाव होतो ते आपण पाहूयात. आधी आपण पाहूयात पुरुषांसाठीच. एका पुरुषासाठी पुरुषाला कसं समजून सांगायचं. व्हिडिओ रन होईल. अक्षर अगोदर ते त्यांचं गंमत अशी आहे की आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला अगोदर स्वतःला फिट व्हावं लागेल. आता संग्राम सिंगजी स्वतःला चेक करून दाखवतील, पहा. अक्सर लोग मुझसे कहते हैं कि आप तो बीमार थे इसलिए आपको न्यूट्रिशन की जरूरत पड़ी, हम तो स्वस्थ हैं, हमें क्या जरूरत है. उनके पर्सन पर मुझे ताज्जुब होता है कि क्या आपको बीमारी का वेट करना चाहिए या स्वस्थ रहने के लिए प्रयत्न करना चाहिए. एक्चुअली स्वस्थ रहने के लिए हमारे शरीर में 2 चीज की मात्रा होना जरूरी है, वो है फैट और मसल्स. अगर इन दोनों का, मसल्स की मात्रा और फैट की मात्रा का अनुपात सही है तो हम स्वस्थ हैं. ध्यान रहे कि मसल्स हैं और फैट हमारा दुश्मन. इसलिए हमारे शरीर में फैट मसल्स की मात्रा अगर सही अनुपात में नहीं है तो हम फिट हैं. और तो सुद्धा व्हिडिओ आहे आपल्याकडे, कारण त्याचे व्हिडिओज आहेत. फॅट बॉडी मॅन, यस. आता तो व्हिडिओ लागल. ये है बॉडी स्कैनर और ये बताएगा कि हमारे शरीर में कितना फैट परसेंटेज है और कितनी मसल्स परसेंटेज है. बहुत से लोग क्योंकि हम सभी जानते हैं फैट हमारा दुश्मन है. ये बगैर बुलाए आता है और हमसे चिपक जाता है. आइए साजिद जी, अब आपको चेक करते हैं. और ये काफी आसान है. इसके लिए पहले हमें अपने शू उतारने होंगे. पता आपको कैसे चेक करना है? जी हाँ. कितना हाइट आपका? 168. 168. हाँ, ये सेट हो गया. ये सेट हो गया. अभी एज, अभी आपकी एज हाँ 40, 42, 45. हाँ, ये सेट हो गया. ये सेट हो गया. हाँ. अभी आपका अभी ये सेट हो गया. अब आप खड़े हो जाइए. ओके. आइए, आपका फैट परसेंटेज 34% है, जो बहुत ज्यादा है. इसलिए आपको हर रोज सुबह ब्रेकफास्ट में न्यूट्रीचार्ज मेन एंड न्यूट्रीचार्ज प्रोडाइट लेना होगा. ओके. और शाम के समय डिनर की जगह न्यूट्रीचार्ज S&F लेना होगा, जो आपके फैट को कम करेगा और आपकी मसल्स बढ़ाने में उपयोगी होगा. अरे वाह, तो पुरुषों और महिलाओं के लिए अलग अलग प्रोडक्ट? बिल्कुल, क्योंकि पुरुष और महिलाओं की शारीरिक बनावट अलग अलग होती है और उनको पोषक तत्वों की जरूरत भी अलग अलग होती है. उनकी मसल्स को बढ़ाने के लिए PVMF बेस्ट है.
लेकिन इन सब के साथ साथ आपको व्यायाम करना जरूरी है और अपने खान पान पे कंट्रोल करना जरूरी है, तभी आप एक अच्छा स्वस्थ शरीर पा सकते हैं। त्यांनी एक फॅक्ट माणसाचं करून दाखवलं. आता बऱ्याचदा काय होतंय की तुम्हाला कदाचित आवाज कमी आला असेल, आलता का? बरोबर आहे, बरोबर. तर त्यामध्ये त्यांची फॅटची मात्रा 36 आली होती आणि त्यांची मसलची मात्रा 37 आली होती. तर त्यामध्ये काय होतं की मशीन घेऊन गेल्यानंतर, जसं संतोषजी तुम्हाला आता मशीन दाखवतील. संतोषजी, जुनी किंवा नवी कुठली दाखवा. ही मशीन आहे. या मशीन तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल. यामध्ये 4 हे जे दिसत आहेत, हे 4 मोठे जे आहेत हे सेन्सर आहेत. यावर आपल्याला उभा करायचं असतं माणसाला. उभा केल्यानंतर बरेच जण तुम्हाला म्हणतील की कळण कसं, की आपल्यामध्ये तर आम्हाला वजनासारखी मशीन दिसायला लागली, परंतु यामध्ये आपल्याला फॅटचं वजन, मसलचं वजन, हाडांचं वजन, पाण्याचं वजन कसं काय कळलं? तर मित्रांनो, या सेन्सर मधून आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जातात आणि त्या वेव्ह आपल्या शरीरामध्ये गेल्या तरंग जातात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग आपल्या शरीरामध्ये जातात आणि ते तरंग आपल्या शरीरातील हाडाची घनता वेगळी आहे, स्नायूची घनता वेगळी आहे, फॅटची घनता वेगळी आहे आणि पाण्याची घनता वेगळी आहे. या प्रत्येक गोष्टीची घनता वेगवेगळी आहे आणि घनता वेगवेगळी असल्यामुळं त्या घनतेनुसार कॅल्क्युलेट केला जात आहे की आपल्या शरीरामध्ये पाणी किती आहे, मसल्स किती आहे, फॅट किती आहे आणि हाडाचं वजन किती आहे, हे घनतेनुसार कॅल्क्युलेट केलं जातं. त्यामुळं या मशीनवर उभे राहता वेळेस आपण सॉक्स घालायचे नाहीत. आपल्या कमरेला बेल्ट असेल तर बेल्ट काढून ठेवायचा आहे. हातातील घडी, चष्मा, जे काही मेटलच्या वस्तू असतील त्या बाजूला ठेवायच्या आहेत. मोबाईल फोन तर दूरच ठेवायचा आहे. जे काही आपल्याकडे मेटल असतील हे सगळं दूर ठेवायचं आहे. जास्त ओल्या पायाने त्या मशीनवर उभा राहायचं नाही. पाय कोरडे करून उभा राहायचे. पावसाळ्याचे दिवस आहेत, चिखल असेल तर अगोदरच काढून घ्या. कारण जेव्हा आपण बॉडी स्कॅनिंग कॅम्प करतो त्यावेळेस कोण येईल हे आपल्या कंट्रोल मध्ये नसतं. आपण दुसऱ्याच्या घरी गेलो असतो आणि येतात लोक, अरे तिथं कुठे डॉक्टर आलेत, कुणीतरी आलेत. भविष्यवाला आणि डॉक्टरकडे लोक जायला एकदम असतात, माझा हात पहा, माझा हात पहा, येतात ना लोक. तर तसं उभा करायचं त्यांना आणि त्यांना आधी मशीन विषयी सगळ्यांना खाली बसवा. 4 माणसं असतील, 5 माणसं असतील, 100 माणसं असतील, सगळ्यांना आधी बसवा. आधी मशीन विषयी माहिती सांगा. ही मशीन काय आहे, या ही मशीन तुमचं हे सगळं कसं कॅल्क्युलेट करेल, मशीन विषयी माहिती सांगा. हे स्कॅनर आहे, यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जातील, तुमच्या प्रत्येक गोष्टीची जे आहे घनता वेगळी आहे, या घनतेनुसार कॅल्क्युलेट होईल आणि तुम्हाला तुमचं फॅट, मसल्स यांच्याविषयी माहिती होईल. इतर गोष्टीविषयी सुद्धा माहिती होईल. जसं पल्लवी ताईकडे वेलनेस डायरी आली. पल्लवी ताई अनम्यूट होता येईल का? हा, तर पल्लवी ताई त्यामध्ये त्या वेलनेस डायरी मध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी लिहिल्या आहेत, आपल्याला 10 गोष्टीची रिडिंग कळते. कुठली कुठली पहा पल्लवी ताई आता आपल्याला सांगत आहे. वेट दिलंय सर. हा, वेटची माहिती मिळते. आपलं वजन नंबर 2 ला फर्स्ट नंबर आहे वेट. सेकंड आहे बीएमआय, बॉडी मास इंडेक्स. यस, सेकंड नंबरला आहे बीएमआय. ओके. 3 नंबरला ते आहे बॉडी फॅट. थर्ड नंबर बॉडी फॅट. ओके. थर्ड नंबरला बॉडी फॅट. नंबर 4 ला वॉटर लेवल. वॉटर लेवल. ओके. नंबर 5 ला मसल्स मास. मसल मास. ओके. नंबर 6 ला बीएमआर, बॅसल मेटाबॉलिक रेट. हा, ओके. बीएमआर. त्यानंतर विजरल फॅट. विजरल फॅट. ओके. त्यानंतर मेटाबॉलिक एज. मेटाबॉलिक एज. आणि त्यानंतर असेल एसएमआर, बोन मास. बोन मास. ओके. नंतर एसएमआर. एसएमआर. ओके. आणि वेस्ट. आणि वेस्ट आपल्याला कशाने मोजावं लागेल? वेस्ट म्हणजे कंबर. ती तर आपल्याला इंच टेपनं मोजावं लागेल. म्हणजे त्या इंच टेपनं, त्या संतोषजी तुम्हाला दाखवत आहेत इंच टेप, त्या इंच टेप पण आपल्याकडे पाहिजे. त्या इंच टेपला वेलनेस डायरी मध्ये सगळ्यांसाठी म्हणजे ज्यांच्याकडे नाही आहे तिथे रेफरल रीडिंग पण दिलेलं आहे. यस, म्हणजे आपण एक अंदाज लावू शकतो कितपर्यंत आवश्यक आहे इथून पुढे. पल्लवी ताईनं फार काम सोपं केलंय. त्यांनी जे नवीन बॉडी स्कॅनर मशीन, आता पाय विनोद ताटेजी दाखवत आहेत की त्यांच्याकडे सुद्धा एक त्यांनी बनवलेली आहे. विनोदजी, तुम्ही स्वतः बनवलेली आहे का ती? आपल्याने दिलंय का तुम्हाला? नाही, मी स्वतः बनवली सर. विनोदजीनं स्वतः बनवलेली आहे. आणि पल्लवी ताईनं ती वेलनेस डायरी कंपनीकडून मागवलेली आहे. म्हणजे दोन्ही पद्धतीचे आपल्याकडे आहेत.
तर यामध्ये ज्या रिडिंग मिळत आहेत त्या रिडिंगचं रेफरल रिडिंग म्हणजे तुमची ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला बॉडी स्कॅनर उभा करू तर मीन रिडिंग म्हणजे माझं किती असायला पाहिजे हा त्या व्यक्तीचा त्याच्या उत्सुकता असते. म्हणजे एका व्यक्तीला उभं केलं की अगोदर वजन असते. तर रेफरल रिडिंग मध्ये पल्लवीताई वजनचं काही लिहिलेलं असं का दिलं आहे रेफरल रिडिंग मध्ये वजन? वेटचं काही नाही दिलंय. हा वेटचं काही नाही दिलं. का नाही दिलं? कारण की वेट किती पाहिजे तर आपल्याला या मशीन मध्ये एखाद्या व्यक्तीला वर उभा करायचा असेल तर त्याला दोन गोष्टी विचारायच्या. पहिली गोष्ट विचारायची त्याची उंची किती आहे सेंटीमीटर मध्ये आणि दुसरं त्या व्यक्तीचं वय किती आहे. ज्यावेळेस मशीन आपण ऑन करतो त्या गेस्टच्या सेन्सरला आपण बोट लावतो तर त्यावेळेस आपोआप 160 सेंटीमीटर हाईट येते. आपल्याला नंतर त्या व्यक्तीच्या उंचीनुसार ते कमी किंवा जास्त करावं लागतं. जर व्यक्तीची उंची जास्त असेल तर आपल्याला त्याला जास्त करायचं, जर व्यक्तीची उंची कमी असेल तर आपण त्याला कमी करायचं. त्यानंतर सेट करायचं, त्या मशीनला सेट करायचं. सेटचं सेन्सर त्याच्यावर बटन दाबायचं. त्यानंतर आपल्याला त्या मशीन मध्ये भरायचं असतं वय. वय 30 वर बहुतेक सेट केलंय मशीनचं बाय डिफॉल्ट, बरोबर आहे का? हो 30 वर सेट केलं असेल. जर त्या व्यक्तीचं वय जास्त असेल तर जास्त नेऊन त्याला सेट करायचं, कमी असेल तर कमी वर सेट करायचं. आणि त्यानंतर जेंडर म्हणजे पुरुष आहे की महिला आहे आपल्याला विचारायची गरज नाही पडत. आपण भरू शकतो डायरेक्ट त्या व्यक्ती पाहून की महिला आहे का पुरुष आहे आणि नंतर त्या व्यक्तीला सरळ उभा करायचं. बऱ्याच लोकांना आपल्याकडे आहे ना की शिजूस्तर दम असते पण न्यूस्तर दम नसते. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे पहा, विदर्भात आहे की नाही काय माहित, पण आमच्याकडे एक म्हण आहे की शिजूस्तर दम असते पण न्यूस्तर दम नसते. तर तसं ते व्यक्ती उभा राहिले की त्याला वाटतं पटकन रिडिंग घ्यायला पाहिजे. तर पटकन रिडिंग घेतलं की तो खाली बघतो की आहे रिडिंग पाहिजे. तर त्यांना मागे सरळ उभे राहा, ताठ उभे राहा. म्हणजे आपलं हे जे डोकं आहे ना वजन मागे पुढे झालं तर रिडिंग मध्ये 2 किलोचा फरक पडू शकतो. त्यामुळे सरळ उभा करायचं आणि जेव्हा बीप बीप असा आवाज येईल, खूप कमी म्हणजे जोरात येत नाही, हळू आवाज येईल, तोपर्यंत त्याला सरळ उभा करायचंय. नंतर ती मशीन बाजूला घ्यायची आणि नंतर वेलनेस डायरी मध्ये आरामशीर सगळ्या गोष्टी नोट डाऊन करायच्या. वजन वजन किती पाहिजे सेंटीमीटर मध्ये हाईट मायनस 100. एका व्यक्तीची हाईट 168 सेंटीमीटर असेल तर त्या व्यक्तीचं जास्तीत जास्त वजन 68 किलोग्रॅम असायला पाहिजे. बाकीच्या मेन रिडिंग त्यावर दिलेल्या आहेत. नंतर आहे इथं संतोषजी तुम्हाला इथं हे सुद्धा दाखवत आहे की त्यांच्याकडे सुद्धा ते चार्ट आहे की काय पाहिजे. ओके पल्लवीताई तुम्ही आता एक एक मीन रिडिंग सांगा. बरेच जणांना मीन रिडिंग लिहून घ्यायची उत्सुकता असेल तर मी पल्लवीताईला परत एकदा स्पॉटलाइट करतोय की आपलं मीन रिडिंग काय काय पाहिजे. सांगा पल्लवीजी एक एक. सेकंड आहे BMI बॉडी मास इंडेक्स. ते आपलं असलं पाहिजे रेफरल मध्ये 18 ते 25 पर्यंत. ओके 18 ते 25 पाहिजे म्हणजे काय तर 18 पेक्षा कमी जर आपलं BMI असेल तर आपण येतो कुपोषणामध्ये. 18 पेक्षा कमी असेल तर कुपोषणामध्ये आणि 25 पेक्षा जास्त जर आपला BMI असेल तर आपण ओबेस कडे जातो. बरोबर आहे. म्हणजे आपला BMI 18 ते 25 च्या दरम्यान हवा. येस नेक्स्ट. सर थर्ड आहे बॉडी फॅट. बॉडी फॅट किती पाहिजे बॉडी फॅट? मेल साठी म्हणजे जेंट्स साठी लेस दॅन 20% पाहिजे. हा. फिमेल साठी लेस दॅन 25% पाहिजे. यस इथं सुद्धा लाडकी बहीण योजना लागू झाली आहे. पुरुषांना बॉडी फॅट 20 पेक्षा कमी पाहिजे आणि महिलांना बॉडी फॅट 25 पेक्षा कमी पाहिजे. महिलांची बॉडी ऑलरेडी फॅटी असते म्हणून ही रिडिंग आपण लक्षात ठेवायची. नेक्स्ट. वॉटर लेवल मोर दॅन 55%. यस वॉटर लेवल आपल्या बॉडीमध्ये 55% जास्त पाहिजे आणि बऱ्याच लोकांची वॉटर लेवल कमी येते खास करून महिलांमध्ये. महिला पाणी कमी पितात. बाहेर गेल्यानंतर आपल्याकडे व्यवस्था नसते म्हणून महिला कमी पाणी पिऊन निघतात घरूनच. नको बाई पुढं आपल्याला व्यवस्था नसते म्हणून वॉटर पर्सेंटेज बऱ्याच महिलांचं कमी येत आहे. ते 55 पाहिजे. नेक्स्ट. मसल मास मेल साठी आहे मोर दॅन 45%. यस आणि महिलांसाठी फिमेल साठी आहे मोर दॅन 36%. यस हे मला पाठ आहे पण पल्लवी त्याला मुद्दाम हे करतोय की त्याने नवीन आणलंय तर रिव्हिजन होऊन जाईल.
पहा, पुरुषांना मसल्स 45 पेक्षा जास्त पाहिजेत आणि महिलांना मसल्स 36 पेक्षा जास्त पाहिजे. ओके, नेक्स्ट. BMR आहे बेसल बेसल मेटाबॉलिक रेट मेल साठी मोर दॅन 2100. हा, आणि महिलांसाठी 1800 असेल. महिलांसाठी मोर दॅन 1800. यस, म्हणजे BMR त्याला असं म्हणतात, बॉडी मेटाबॉलिक रेट सुद्धा त्याला म्हणतात. म्हणजे आपल्या चयापचयाचा दर, म्हणजे आपण अन्न ग्रहण केल्यानंतर ते किती फास्ट आपण त्याच्या कॅलरीज बर्न करतो त्याचा रेट. तो BMR जितका जास्त असेल तितका चांगला. BMR जास्त असेल याचा अर्थ तुमचं शरीर कॅलरीज फार फास्ट बर्न करतंय, आणि जर कॅलरीज आपल्या तशा शरीरात जर राहिला तर फॅट बनतंय. म्हणजे BMR वैधताही 18 पेक्षा जास्त, 1800 पेक्षा जास्त महिलांचा आणि 2100 पेक्षा जास्त पुरुषांचा. ओके, चला नेक्स्ट. विजरल फॅट 1 ते 3 मध्येच पाहिजे. जेंट्स लेडीज दोघांचं पण सेम. विजरल फॅट, आता यावर मी थोडस तुम्हाला सांगू इच्छितो. विजरल फॅट म्हणजे आपल्या पोटावरची चरबी, कमरेभोवतीची चरबी, आपल्या नाभीपसली चरबी, ही चरबी आपली 1 ते 3च पाहिजे. हे विजरल फॅट वाढलं तर आपल्याला हृदय रोगाकडे आपली बॉडी जाते, आपल्याला जे आहे शुगर होऊ शकते, आपल्याला जे आहे हृदय रोग, BP, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या डायरेक्टली कनेक्टेड आहेत आपल्या विजरल फॅटशी. आणि विजरल फॅट पुरुष असो की महिला हे 1 ते 3च्या दरम्यान पाहिजे. आपल्याकडे ज्योतिताई होत्या, त्या ज्योतिजींचं विजरल फॅट फार वाढलेलं होतं म्हणून त्यांना आपण न्यूट्रिचार्ज यासाठी सजेस्ट केलं होतं. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट सर मेटाबॉलिक एज. मेटाबॉलिक एज, मेटाबॉलिकल एज, chronological age or less than as per your birth date. यस, जे आपलं एज वर लिहिलेलं आहे तेवढंच आपलं मेटाबॉलिक एज पाहिजे. परंतु गंमत अशी होती, संतोषजीला माहितीये 10 वर्ष लोक पुढे पळतात. 10 वर्ष ते असतात 3600, आणि स्कॅनर मशीन दाखवते 46, ते असतात 4000, मशीन दाखवते 60. परंतु जर आपलं विजरल फॅट कमी असेल, आपल्या मसल्स जास्त असतील, तर मात्र आपलं मेटाबॉलिक एज कमी दाखवते. आणि आपल्याकडं जे संतोषजी आहेत त्यांचं मेटाबॉलिक एज कमी दाखवते. म्हणजे ते आहेत, त्यांचं जे आहे, जे सध्या त्यांचं रेट आहे, त्यांचं जे एज आहे त्यापेक्षा त्यांचं मेटाबॉलिक एज कमी दाखवते. किती दाखवते संतोषजी? माझं वय 44 आहे सर, 32-33 दाखवतो सर. तुमचं वय किती आहे सध्या? 44. 44, 44. यस, त्यांचं वय आहे 44, पण मशीन म्हणते की तुम्ही 32चे आहेत. कारण की ठीक आहे, जवानी की उमर बढ़ाए बुढ़ापा दूर भगाए, न्यूट्रिचार्जचा नारा होता. तर खरोखर म्हणजे ते खरोखर वाटतंय का? तर त्यांचं, कारण त्यांचं विजरल फॅट नाहीये, त्यांच्याकडे अजिबात विजरल फॅट नाहीये. त्यांच्याकडे मसल्स चांगले आहेत, कारण की ते PVMF रेग्युलर घेत आहेत. ओके पल्लवीजी, आता पुढच्या 2 पिढी. नंतर आहे सर बोन मास. बोन मास 9th नंबर, मोर दॅन 3 kg. बोन मास 3 किलो पेक्षा जास्त पाहिजे, कारण की आपलं स्ट्रक्चर आहे बॉडीचं. ओके, ते 3 पेक्षा जास्त पाहिजे, 3 kg पेक्षा जास्त. नेक्स्ट. SMR स्केलेटन मसल मास. SMR मोर दॅन, मेल साठी आहे सर मोर दॅन 45 आणि फिमेल साठी मोर दॅन 36. यस, % आपलं मसल मास SMR हे मसल्स वेगळे आहेत. हे म्हणजे आपल्या हाडावर चिटकलेल्या स्नायू, आपल्या हाडाभोवती असलेले स्नायू. आपल्या हाडाभोवती असलेले स्नायू हे पुरुषांमध्ये 45 पेक्षा जास्त पाहिजेत, महिलांमध्ये 36 पेक्षा जास्त पाहिजेत. कारण की तेच आपल्याला स्ट्रेंथ देतात, त्यानंच आपलं जी मजबूती वाढते. आणि नेमके तेच पुरुषांचे कमी येतात. पुरुषांचे 36 पेक्षा कमी येतात, पाहिजेत महिलांचे. म्हणजे त्यांचे मजबूती नाही बॉडीमध्ये. आणि नंतरच आहे ताई, नेक्स्ट आहे सर वेस्ट. वेस्ट म्हणजे कंबर. आपली कंबर म्हणजे कंबर ती नाही जिथं आपण पॅन्ट घालतो, ते तर आपण ढेरीच्या खाली घालतो पॅन्ट. कंबर म्हणजे आपली नाभी, जो आपल्या शरीराचा मध्यबिंदू आहे. नाभीवर आपली कंबर, जी कंबर कुठं मोजायची? नाभीवर. नाभीवर मोजायची आणि छाती मोजायची. तर ते किती पाहिजे?
तर आपली कंबर पुरुषांची छातीपेक्षा 4 इंच लहान पाहिजे आणि महिलांची 8 इंच लहान पाहिजे कंबर. ते सुद्धा आपल्याला लिहून घ्यावं लागेल, कारण की जर ते नसेल तर तुम्ही मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये आहात. पुरुषांची कंबर छातीपेक्षा 4 इंच लहान पाहिजे आणि महिलांची 8 इंच लहान पाहिजे. जर नसल तर तुम्ही मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये आहात. आणि ज्यावेळेस आपण अशा व्यक्तीला उभा करतो त्यावेळेस रिडिंग जे येतात त्या एकदम खतरनाक येतात. त्यांचं मसल पर्सेंटेज कमी येतं, फॅट पर्सेंटेज वाढलेलं येतं, विजरल फॅट 5, 6, 7 पर्यंत येतं आणि नंतर मग ते आपलं ऐकायला तयार होतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की समोरचे व्यक्ती रिसिव्हिंग मोड मध्ये येतात. हा जर ते कमी असेल तर चांगलंच आहे वैशाली ते. जर तुमचं विजरल फॅट कमी असेल तर चांगलंच आहे ना. 2 आहे, संतोषीचं बहुतेक 2 असेल. किती आहे संतोषी? 3 आहे. 3 आहे. पहा 2, 3 त्याच्यामुळे त्यांचं मेटाबॉलिक एज कमी आलंय. आता मला जो चष्मा दिलाय तो न्यूट्रिशनला दिलाय की मला आता बॉडी स्कॅनरची गरज नाही. चष्मा लावला की समोरच्या व्यक्तीचं कळतंय. कारण इतक्या लोकांचे बॉडी स्कॅनिंग रिपोर्ट पाहिलेत, इतके बॉडी स्कॅनिंग कॅम्प घेतलेत की लक्षात येऊन जातं की पुढच्या माणसाचं विजरल फॅट किती येईल, त्याचं मसल पर्सेंटेज किती येईल, बघितलं की लक्षात येते. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण हा रिपोर्ट समोरच्या व्यक्तीला दाखवतो, आता मला इथं त्यांनी कॅमेरा बंद केलाय का, जे मला दाखवत होते की त्यांनी सुद्धा तयार केलंय. हा विनोदजी तुमचा काय अनुभव आहे? सरजी, माझा असा अनुभव आहे की ज्या व्यक्तीला आपण बॉडी स्कॅनर मशीनवर उभं करतो तर 100% प्रोडक्ट सेलिंग होते सरजी. यस. आणि त्याच्यामध्ये जास्त फरक कोणत्या रिडिंग मध्ये दिसला तुम्हाला? कुठल्या रिडिंग मध्ये आढळून आला? फॅट, विसरल फॅट आणि बोन मध्ये मला जास्त फरक दिसतो सर. बरं, बोन मध्ये काय दिसतं तुम्हाला? जसं बोनचं प्रत्येकाचं वजन 3 किलोच्या वर पाहिजे सरजी, तर सर्रास म्हणजे 2.2, 2.1, 2.3 च्या जवळपास राहतं सर. यस. पहा, म्हणजे आपल्याला न्यूट्रिचॅक बीजे विकायचं असतं. एखाद्या माणसाचे गुडघे दुखत नाहीत, परंतु आपल्याला न्यूट्रिचॅक बीजे सजेस्ट करायचं, तर आपण डेफिनेटली त्या व्यक्तीला सांगू शकतो की बा तुझे हाड जे त्यांचे बीएमटी म्हणजे त्यांची बोन मास मिनरल डेन्सिटी आहे ती कमी झाली आहे. बीएमटी त्यांना सांगू शकतो सर का तुम्हाला खूप कमी कॅल्शियम आहे सर, शरीरामध्ये खूप कमी कॅल्शियम आहे. खूप सारे मिनरल्स कमी असतात, परंतु लोकांच्या ओळखीचं एकच मिनरल आहे कॅल्शियम, म्हणून आपण कॅल्शियम सांगतो. आहे की नाही? जसं पूर्वी चित्रपटामध्ये खूप सारे हिरो असायचे, आपण मेन हिरोचं नाव सांगायचं. पिक्चर मध्ये धर्मेंद्र आहे, पिक्चर मध्ये अमिताभ बच्चन आहे, मेन हिरोचं नाव सांगायचं ना. हिरो तर पुन्हा 4-5 असायचे. तसं लोकांच्या ओळखीचा फक्त कॅल्शियमच आहे. कॅल्शियम कमी झाली. कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नीज हे सगळं कमी झालंय. हे सगळं कमी झालंय म्हणून त्यांच्या हाडाची घनता कमी झाली आहे. तर त्यांना आपण न्यूट्रिचॅर्ज बीजे सजेस्ट करू शकतो बॉडी स्कॅनिंग करून. जर त्यांच्या शरीरामध्ये मसल्स कमी असतील, जसं पल्लवीताईने आपल्याला सांगितलं की 36 पेक्षा महिलांमध्ये मसल जास्त पाहिजेत, 45 पेक्षा मध्ये पुरुषांमध्ये मसल जास्त पाहिजेत. आपण त्यांना जर ते एकदम त्याचा बीएमआय 18 पेक्षा कमी असेल तर आपण त्यांना न्यूट्रिचार्ज गेनर सजेस्ट करू शकतो. आपण न्यूट्रिचार्ज गेनर सजेस्ट करणं बंद झालंय. का सजेस्ट करत नाहीत आपण? कारण की आपल्याला सजेस्ट कसं करावं हेच माहित नाही. जर आपण त्यांचं बॉडी स्कॅन केलं, त्यांचा बीएमआय बॉडी मास इंडेक्स 18 पेक्षा कमी आला म्हणजे ते खूप पोस्टात आले, तर आपण त्यांना न्यूट्रिचार्ज गेनर प्लस न्यूट्रिचार्ज प्रोडाक्ट, पुरुष असेल तर न्यूट्रिचार्ज मॅन, महिला असेल तर न्यूट्रिचार्ज वुमन, आपण त्यांना सजेस्ट करू शकतो. जर त्यांचं फॅट वाढलेलं असेल, विसरल फॅट 3 पेक्षा जास्त वाढलंय, बॉडी फॅट 30 पेक्षा जास्त वाढलंय, आपण त्यांना न्यूट्रिचार्ज एसआयएफ सजेस्ट करू शकतो आणि त्यांना सोबत एक्सरसाइज आणि डाएट प्लॅन देऊ शकतो. अशा पद्धतीनं न्यूट्रिचार्ज चे प्रोडक्ट विकण्यासाठी आपण बॉडी स्कॅनिंगचा आपण उपयोग आपला हे बॉडी स्कॅनिंग मशीन असं दिसतंय आणि त्यावर आपण सर इथे दिलाय वेस्ट मध्ये लेस दॅन ऑर इक्वल टू हाफ ऑफ द हाईट इन सेंटीमीटर. यस, म्हणजे त्यांनी एक सोपं आयडिया दिली की तुमची हाईट आणि सेंटीमीटरचे अर्ध पाहिजे. एक त्यांनी जनरल आपल्याला सांगितले, परंतु आपल्याला दुसरा एक फॉर्म्युला आहे. कुठला? वेस्ट आणि चेस्टचा.
म्हणजे छाती आणि आपल्या कमरेचा हा फॉर्म्युला सुद्धा खूप छान आहे. त्यामध्ये खूप लोक ज्यामध्ये त्यांचं बिघडलं असतं. आपण त्यांना ज्यावेळेस सजेस्ट करू त्यावेळेस बऱ्याचदा आपल्याला त्यांना वाटतंय की यांना आता मेन रिडिंग काय आहे हे तर आपण बघितल्यात. हे बघ फॅट पर्सेंटेज जे पल्लवी त्याने सांगितले ते परत मी एकदा तुम्हाला दाखवते. पुरुषांना बॉडी फॅट 20% पेक्षा कमी, महिलांना 25% पेक्षा कमी. मसल्स पुरुषांना 45 पेक्षा जास्त, महिलांना 36 पेक्षा जास्त. आणि त्यांना हे सांगा की जर तुमचं विजरल फॅट वाढलेलं असेल, आता तिन्ही पुरुषांचे फोटो दिलं, तर तुम्हाला गुडघेदुखी, तुम्हाला हृदयाचे रोग, तुम्हाला डायबिटीज होण्याच्या बिलकुल तुम्ही एकदम रस्त्यावर आहेत. हे तुम्हाला पुढचे स्टेशन लागणारच आहेत. म्हणजे तुमचं नाशिक गेलं की इगतपुरी लागणारच आहे, इगतपुरी गेलं की कल्याण लागणार आहे, कल्याण गेलं की ठाणे लागणारच आहे. हे स्टेशनच आहेत पुढचे. तर हे लागायच्या अगोदरच तुम्हाला फॅट कमी करायला पाहिजे, आपण करू शकतो. आणि जर कसं सजेस्ट करायचं, 30% पेक्षा कमी जर त्यांचं फॅट असेल तर आपण त्यांना न्यूट्रिचार्ज प्रोडक्ट सजेस्ट करू शकतो. न्यूट्रिचार्ज प्रोडक्ट आणि न्यूट्रिचार्ज मॅन. महिला असेल तर न्यूट्रिचार्ज प्रोडक्ट आणि न्यूट्रिचार्ज वुमन. आणि 30% पेक्षा जास्त असेल तर आपण त्यांना न्यूट्रिचार्ज एसआयडीएफ सजेस्ट करू शकतो. बोन वेट 3 किलो पेक्षा कमी असेल तर आपण त्यांना न्यूट्रिचार्ज बीजेस सजेस्ट करू शकतो. त्यांना रेकमेंड करायचं आपल्याला. जर एसएमआर कमी आलं तर 45 पेक्षा कमी जर आलं तर त्यांना न्यूट्रिचार्ज घेणार. पण न्यूट्रिचार्ज घेणार तेव्हाच कमी करायचं ज्यावेळेस त्यांचा बीएमआय 18च्या जवळपास असेल. नाहीतर बीएमआय पण खूप वाढलेला आहे आणि मसल्स पण कमी येतं, त्यावेळेस न्यूट्रिचार्ज गेनर सजेस्ट करायचं नाही. न्यूट्रिचार्ज गेनर सजेस्ट करण्यासाठी रिडिंग आपल्याला काम येईल बीएमआय ची, बॉडी मास इंडेक्स. इथं आपण रिडिंग लक्षात घ्यायची आहे. महिलांमध्ये सुद्धा बीएमआय लाच आपण सजेस्ट करूयात. आणि बरेच जण विचारतात की सर यांना डाएट प्लॅन काय सजेस्ट करायचा आहे. तर ज्यांना डाएट प्लॅन सजेस्ट करायचा असेल, ज्यांना तुम्ही एसएनएफ देत असताल त्यांना आपल्याला डेफिनेटली डाएट प्लॅन सजेस्ट करावा लागतो. मी चला तुम्हाला डाएट प्लॅनची पीपीटी इथे दाखवतो. तुम्ही त्यावरून त्याचा डाएट प्लॅन त्यांना सजेस्ट करा. कारण की बरेच जण तुम्हाला डाएट प्लॅन मागतात. बऱ्याच जणांकडे डाएट प्लॅन असतो, काही जणांकडे नसतो. त्यांना काय खायला द्यायचं, तर त्यांना खायला देण्यासाठीचा डाएट प्लॅन मी तुमच्याशी शेअर करतोय. डाएट प्लॅन कुठे गेला? रेकमेंडेड प्रोडक्ट आले पण डाएट प्लॅन आला पाहिजे ना. येस, माझ्याकडं डाएट प्लॅन होता. त्यांना 1500 कॅलरीचा डाएट प्लॅन द्यायचा आपल्याला. जास्तीत जास्त दिवसभरामध्ये 1500 कॅलरीज त्यांच्या पोटामध्ये गेल्या पाहिजेत. त्यामध्ये सकाळी कमी साखरेचा किंवा बिना साखरेचा चहा, ब्रेकफास्ट मध्ये मोड आलेले कडधान्य सोबत आपलं प्रोटीन, दुपारचं जेवणामध्ये त्यांना दुपारच्या जेवणामध्ये भात विरहित, भात तेल नसलेल्या जेवण, 2 पोळ्या, 2 प्रकारची भाजी खाऊ शकतात, सलाड खाऊ शकतात. 4 वाजता ते परत बिना साखरेचा चहा पिऊ शकतात. तिथे ते वेगवेगळ्या प्रकारचे एखादा फ्रूट सुद्धा खाऊ शकतात किंवा सलाड खाऊ शकतात. रात्रीचं जेवण बंद आणि रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी त्यांना आपल्याला त्यांना द्यायचं आहे न्यूट्रिचार्ज एसआयडीएफ. मला तो डाएट प्लॅन सापडत नाही. मी तुम्हाला पुन्हा म्हणजे त्याची पीपीटी होती, त्याची पीपीटी शेअर केली असती तर सोपं गेलं असतं तुम्हाला. व्हॉट्सअप मध्ये माझ्याकडे होतं.
तुमच्या शेअर करतोय आहे. ओके, पहिले आपला फोटो कसा घेता त्याचा, त्यामुळे मी थोडस माझ्याकडे बघतो, माझ्याकडे होता डायट प्लॅन. येस आहे. मी तुमच्या शेअर करतोय आणि सरांनी सुद्धा केलं वाटतं. येस, हा, आणि संतोषजी तुम्हाला बुक दाखवते, त्या बुक मध्ये सुद्धा डायट प्लॅन आहे. पल्लवी ताई काय म्हणता तुम्ही? नाही सर, तेच म्हणायचं होतं, जे आहे मग माझ्याकडे शेअर करणार होते. फोटो काढून तुम्ही शेअर करू शकता. आणि हा डायट प्लॅन आपल्या पाहिजे. सकाळी निंबू घेऊन तुम्ही पाणी सुद्धा पिऊ शकता. नाशपाती फळ बरं का, तिथं फळाचे सुद्धा वेगवेगळे दिले. तुम्ही केळी खाता तर परत वजन वाढत. नाशपाती एकमेव फळ आहे की ज्यांना आपलं ग्लुकॅगॉन निघत नाही, सॉरी आपलं इन्सुलिन निघत नाही. S&F दिल्यानंतर रात्रीचं जेवण आपण बंद करतो आणि त्या रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी आपण न्यूट्रिचार्ज S&F घ्यायला सजेस्ट करतो. तर मित्रांनो, ही बॉडी स्कॅनिंग मशीन विषयी तुम्ही माहिती घेतली, परंतु यावर तुम्हाला प्रश्न तेव्हाच येतील जेव्हा तुम्ही फील्डवर जाल. त्यावेळेस लोकांचं बॉडी स्कॅन कराल, त्यावेळेस तुम्हाला प्रश्न येतील. प्रश्न लोक वेगवेगळे प्रश्न विचारतील, तर तुम्ही त्यांचं समाधानकारक उत्तर द्या. आणि जर तुम्हाला वाटलं की मला या प्रश्नाचं उत्तर येत नाही, तर तुम्ही तिथं डेफिनेटली मला व्हॉट्सअप करा. मी माझा व्हॉट्सअप नंबर इथे देतोय, ज्यानं तुम्हाला तुम्ही मला, आणि तुम्हाला इथं डायट प्लॅन सरांनी सुद्धा, राजेश ओले सर थँक्यू, त्यांनी सुद्धा त्या डायट प्लॅन शेअर केलेला आहे. हा सर, बोला. आपण ज्यावेळेस बॉडी स्कॅन करतो महिलांचे, त्यावेळेस 70% महिलांचा SMR 1100, 1280, 1300 आत येतो. त्यावेळेस सरळ सरळ सांगायचं सर त्यांना ह्या 2 न्यूट्रिचार्ज ओमेट आणि व्हेज ओमेगा द्या, कारण त्यांचे पोटाचे प्रॉब्लेम असतात. त्यांना सरळ सांगायचं त्यांना ॲसिडिटी आहे, पोट साफ होत नाही आहे, पोटाचे प्रॉब्लेम आहेत. ते म्हणतात हा बरोबर आहे, हे प्रॉब्लेम आहेत. ही खूप महत्वाची गोष्ट आहे सर SMR मध्ये. थँक्यू सर. ओके, बऱ्याच जणांचं जास्त की SMR वाढलं असतं. सेहत का जस्ट सुद्धा आपण बिलकुल यामध्ये आपण रेकमेंड करू शकतो. आपल्याला टूल्स खूप येतं यामध्ये. खूप छान प्रकारे त्यांनी आपल्याला वेगवेगळे डाएट दिले आहेत. ज्यांचं SMR कमी असेल, ज्यांचं बॉडी मेटाबॉलिक रेट खूप कमी असेल पुरुषांमध्ये, त्यांना आपण न्यूट्रिचार्ज बायो सजेस्ट करू शकतो की तुमचं जे आहे, तुमचे जे चयापचयाचा दर आहे तो खूप कमी आहे, याचा अर्थ तुमचं पाचन चांगलं नाही, तुम्ही न्यूट्रिचार्ज बायोवेज सजेस्ट करा. नाहीतर आपण दारू पिणारा माणूस शिवत राहतो बायोवेज सजेस्ट करण्यासाठी. कधी कोण दारू पिणारा सापडल आणि मी त्याला कधी सजेस्ट करू, आणि कोणीच मान्य करत नाही की मी दारू पितो म्हणून. त्यामुळे मग न्यूट्रिचार्ज बायोवेज कोणाला सजेस्ट करायचं? ज्यांचा BMR खूप कमी आहे त्यांना तुम्ही न्यूट्रिचार्ज बायोवेज सजेस्ट करू शकता. म्हणजे बॉडी स्कॅनर मशीन घेऊन तुम्ही बॉडी स्कॅनिंग करून न्यूट्रिचार्जचे खूप सारे प्रोडक्ट्स, आपल्याकडे 23 प्रोडक्ट्स आहेत, हे प्रोडक्ट तुम्ही एकदम टेक्निकली त्यांना सजेस्ट करू शकता. हे प्रोडक्ट आम्ही तुम्हाला का रेकमेंड करत आहोत, त्याला कारण ही रिडिंग. म्हणजे तुम्ही एकाला न्यूट्रिचार्ज बीजे सजेस्ट केलं, एकाला तुम्ही न्यूट्रिचार्ज SNF सजेस्ट केलं, ज्याला फॅट वाढलाय, ज्याचं मसल्स खूप कमी आहे त्याला न्यूट्रिचार्ज गेनर सजेस्ट केलं, एखाद्याचा BMR खूप कमी आहे तुम्ही त्याला न्यूट्रिचार्ज बायोवेज सजेस्ट केलं, तर लोकांना वाटलं अरे हे एक प्रकारचे प्रोडक्ट विकत नाहीत, ज्याला जी कमतरता आहे त्याच्या शरीरामध्ये ते प्रोडक्ट हे सजेस्ट करतायत, ते प्रोडक्ट देत आहेत. लोकांचा विश्वास 100% बसतो. आणि बॉडी स्कॅनर घेऊन जोपर्यंत आपण फील्डवर उतरणार नाहीत, तोपर्यंत आपला सेल्फ ID वरचा PV वाढणार नाही, आपले नवीन कस्टमर तयार होणार नाहीत, आणि जुने कस्टमर आपल्याकडे राहणार नाहीत. एखाद्या व्यक्तीचं बॉडी स्कॅनिंग केलं, त्या व्यक्तीनं प्रोडक्ट नाही घेतले तर हताश व्हायचं नाही. त्यांचा नंबर आपल्याकडे आहे. अगेन मी पुन्हा येईन म्हणायचं, एका महिन्यानंच येईन, मी पुन्हा येईन म्हणा, मी एका महिन्याने येईन आणि तुमचं बॉडी स्कॅन करून जाईल फ्री मध्ये.
आहे की नाही, आपल्या मुख्यमंत्र्याचं स्लोगन आहे, ते कशाला आपण सोडायचं, मी पुन्हा येईन म्हणा, मी पुन्हा येईन, पुन्हा तुमचं बॉडी स्कॅनिंग करेन फ्री मध्ये. आमचा उद्देश आहे स्वास्थ्य रक्षा. आपला उद्देश आहे स्वास्थ्य, तुम्ही स्वस्थ राहिले पाहिजे, तुम्ही तयारी करा. ते म्हणते की आम्हाला, आम्ही आमचे बरेच लोक आहेत जे काय म्हणतील नाही सर मी करून घेतो, आणि लोक युट्यूब वर बघू बघू काय काय कुठाने करतील, एका महिन्यानंतर आपण गेल्यानंतर ते थकतील आणि ते म्हणते सांगा ताई तुम्ही सांगा काय करू मी, सर सांगा काय करू मी. मग ते आहे 2-3 वेळेस तुम्ही एका घरी जर गेले बॉडी स्कॅनिंग घेऊन, तर असं होऊच शकत नाही की प्रॉडक्ट शेअर झाले, होऊच शकत नाही. कन्सिस्टन्सी न थकता किंदा जायचं त्याच्याकडे, नाही तर महिन्याला आपल्याकडे मशीन नाही काय तर परत परत पैसे लागणार नाहीत, तर बॉडी स्कॅनिंग मशीन घेऊन फील्ड वर उतरलं पाहिजे. अमिताभ बच्चनजीने सांगितलंय, मी सांगितलंय, आपल्याला सुद्धा सांगितलं, आणि मला खूप आनंद झाला की आपल्या या मीटिंग मधून जे आपले पार्टिसिपेट्स आहेत, पल्लवी असतील, वनिताताई असतील, बाकीच्या सगळ्या मंडळी असतील, संतोषजी असतील, आपण सगळेजण बॉडी स्कॅनिंग मशीन घेऊन फील्डवर उतरत आहोत आणि लोकांना हेल्दी बनवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करत आहोत. यामध्ये डेफिनेटली तुम्हाला समस्या येतील, अडचणी येतील. फील्डवर गेल्यानंतर माझा मोबाईल नंबर मी शेअर केलाय, काही अडचण असल्यास मला व्हॉट्सअप करा, मी बिलकुल तुमचं ताबडतोब त्यांना म्हणा की मी काय करतो. हा अजिबात घाबरायचं, ते विचारलं घ्यायचं काय त्याचं काय, तर म्हणायचं की मी काय करते, हे रिपोर्ट कंपनीला पाठवते, त्यांच्याकडून मार्गदर्शन मागवते, मग नंतर तुम्हाला सांगते. त्यात काय अडचण आहे. आपण नाही काय रिपोर्ट येण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा थांबतात की बाबा हे रिपोर्ट डॉक्टरला दाखवायच्या वरच्या, नंतर आम्ही तुम्हाला सांगू. त्यांचा मोबाईल नंबर आपल्याकडे असतो, माझ्याकडे सांगा, दिवसभरामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल, नंतर तुम्ही त्यांना सांगू शकता. एकदम सो सिम्पल. असं अजिबातच म्हणायचं मी लगेच ताबडतोब सांगतो. बिलकुल म्हणायचं की मी तुमचे रिपोर्ट जे आहेत ना, हे जरा गडबड दिसत आहेत, मी वर कंपनीला पाठवतो किंवा पाठवते आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्हाला सजेस्ट करते. काही अवघड नाही. हा कोविजी दिगंबरजी बोला. जय हरसिम सर. जय हरसिम सर, मशीनवरती किती पर्यंत वेट मोजू शकतो सर? मशीन वर आपण 150 किलो पर्यंत, 100 किती म्हणतात, 180 पर्यंत, 150 पर्यंत घ्या, मोडायची गिरायची जास्त. 180 ची कॅपॅसिटी आहे, परंतु 150 पर्यंत माल सापडला सर आपल्याला. 150 पेक्षा वर मला आणखी नाही सापडला. तुम्हाला सापडला मी सर 120 म्हणून म्हटलं. काय म्हटले? 120 किलोचा आहे सर आमच्याकडे कॅन्डिडेट, आणि म्हटलं होतं मी म्हटलं विचारून सांगतोय. 120 नाही. संतोषजी तुम्हाला किती पर्यंत सापडलेला आहे मॅक्झिमम? 110 115 पर्यंत राहता सर. 110 115 पेक्षा जास्त सापडत नाही. तर ते आपल्याला युपी कडे किंवा मग साऊथ मध्ये गेलं तर काही सापडतील, परंतु मला 100 110 पर्यंत सापडले, त्यापेक्षा जास्त नाही सापडले. पल्लवी बोला. सर एक क्वेश्चन होता, विचारू की नाही असं विचारते. तर न्यूट्रीचार्जचा ट्रेनर होण्यासाठी काय करावं लागेल? हा, न्यूट्रीचार्जचा ट्रेनर होण्यासाठी आम्ही तर शोधतोय. आपल्याला त्याला तुमच्याकडं डिग्री पाहिजे, कुठली? डायटिशियनची. हा तेच मला म्हणजे खूप दिवसाचं सुरू होतं माझं काम, माझं इंटरेस्ट खूप जास्त आहे याच्यामध्ये, तर मला असं वाटतं की मला ते जर मिळालं करायला तर फार चांगलं. तुमच्याकडे आहे का डिग्री? काय लागेल ते मला नाही ना, म्हणून ते डिग्री कंप्लीट करा, ऑनलाईन कोर्स मध्ये करता येते ताई, त्याचं काय. आणि माझ्याकडे फक्त आपल्याकडे कोर्स केले तर मी तर शिक्षक आहे, सगळ्याला माहित आहे मी शिक्षक आहे, परंतु 12 वर्षापासून एकच काम सातत्यानं करून, आणि डॉक्टर कपिल कपूर सरांनी जे आमचे क्लास घेतलेले तर म्हणजे अक्षरशः आपल्या 5वी 6वी 7वीचे जसे क्लास घेतात तसे क्लास घेतलेले तर, फक्त मारलं नाही एवढं सोडून बाकी सगळं केलंय म्हणजे. आणि खूप दिवस डॉक्टर कपिल कपूर सरांकडून जे आम्हाला माहिती मिळाली, मी जितकी काही माहिती तुमच्याशी शेअर करतोय न्यूट्रिशनच्या संदर्भामध्ये, त्यामधला एक शब्दही माझा नाही. हे सगळं श्रेय डॉक्टर कपिल कपूर सरांना जाते. त्यांनी आम्हाला 5-7 वर्ष आणि आणखीनही जे रट्टा मारून शिकवलंय, जे बसून शिकवलंय इप्काच्या ट्रेनिंग हॉलमध्ये, म्हणजे कधी कधी आमचा क्लास रात्री 11 पर्यंत चालायचा. सकाळी 11ला सुरू झाला, तितकं कम्प्लीट झाल्याशिवाय सोडत नाही म्हणायचे मी. कंपनीचे डायरेक्टर जरी मला सोडा तर ते माझ्या यांना नाही सोडत, घेतो ऐसे भाग जाएंगे.
ते एकदम तर कडक ती डिग्री आपल्या म्हणजे न्यूट्रिचार्ज कडून काही आहे की काही मला नाही वेगळं? नाही नाही आपल्याला बाहेरून युनिव्हर्सिटी मधून डिग्री कम्प्लीट करावी लागते. ठीक आहे. आणि माझ्या नंतर 10 ट्रेनर येऊन गेले आपल्या महाराष्ट्रामधले, पण ते जे कल्चर आहे आपलं आरसीएमचं कल्चर, न्यूट्रिचार्जचं कल्चर, याच्यासोबत ते ऍडजस्ट होऊ शकले नाही. काय प्रॉब्लेम झाला काय, माझ्यापेक्षा खूप हुशार, माझ्यापेक्षा खूप स्मार्ट, माझ्यापेक्षा जास्त नॉलेज असलेले ट्रेनर येऊन गेले, मी मान्य करतो डेफिनेटली. पण जे कल्चर आहे आपलं, या कल्चरशी ते एकरूप होऊ शकले नाही कदाचित, त्यामुळे ते टिकू म्हणजे कुणी राहिलं नाही. आणि मला किती दिवसापासून दुसऱ्या कामामध्ये मला जायचंय तर अरविंद साकी सर मला म्हणतात की मोहन तेरे जैसा लाके दे फिर तू चला जा. आणि मला 4-5 वर्ष झाले, पण मला काही ते सुटका देत नाहीत आणि त्यांचा शब्द मी मोडू शकत नाही. मला सुद्धा काय करायचंय, मला खूप दुसरे काम आहे ते करायचे, परंतु मला इथं मी गुंतल्यामुळे मला ते काम करता येत नाहीत. आणि ते म्हणतात की तू एक आणून ठेव आणि मग जा. आता 12 वर्ष संबंधित आपण कुणाचं मन नाही म्हणू शकत. हा होईल ताई. सर मी माझंच बॉडी स्कॅनर केलाय सर्वात पहिले. तर माझं नाही सर विजरल फॅट 4 आहे. बिलकुल. आणि मला काही कमी करायचंय. कमी करायचं आहे. आणि जे बॉडी फॅट आहे 40 आहे, जे सर आज मी आता बघितलं तर हे तर डबल झालंय. म्हणजे तुम्हाला कोणी फॅट म्हणलं नसेल, तुम्ही फॅटेड असं म्हणलं नसेल. नाही. या याच्यावरून एक गोष्ट अशी लक्षात येते की मशीन भेदभाव करीत नाही, की मालक आहे का मालकीने, मग हिला बरोबर सांगायचं का नाही, आहे की नाही. असं नाही तुम्ही मालक आहे तर मालकाला जरा मी व्यवस्थित रिडिंग दाखवत, असं काही नाही ना. जे आहे त्यात रिडिंग घेतात. हो सर. आणि आता जेव्हा मी चेक केलं तेव्हा स्वतःला असं वाटतं काहीतरी कमी करावं लागते, तर असं सगळ्यांच्या बाबतीत होऊ शकते सर. 100%. तर तुम्ही एक्सरसाइज सुरू करा, तुमच्या डाएट मध्ये प्रोटीन वाढवा. सकाळी जो आहे तो ब्रेकफास्ट जो आहे तो प्रोटीन आणि डाळी म्हणजे आपले मूळ आलेले कडधान्य आहेत त्याचा घ्या. रात्रीचं भोजन कमी करा आणि फॅट बर्न करण्यासाठी सगळे प्रयत्न करा. आणि सगळ्या प्रयत्न झाला नाही तर न्यूट्रिशन यासाठी सुरू करा. अगोदर 1-2 महिने प्रयत्न करा ना, काय हरकत आहे प्रयत्न करायला. ठीक आहे सर, थँक्यू. आणि असं सगळ्यांना जर मी दाखवलं सर तर खरोखर घेतील. बिलकुल. आणि त्यांना अगोदर जसं मी तुम्हाला सूट दिली की तुम्ही काय करा, 1 महिना प्रयत्न करा, मूळ आले कडधान्य खाऊन डाएट प्लॅन फॉलो करून हे 1-2 महिने प्रयत्न करा. आणि जर झालं नाही तर मग आपण न्यूट्रिशन वापरूया, असं त्यांना सुद्धा मोकळीक द्यायची, थोडी सूट द्यायची. तर आपल्याकडे काय की पकडलाय ना माणूस की याला काय काय नाही देऊ, याला हे देऊ का ते देऊ, अजिबात नाही. थोडी मोकळीक द्या, त्यासोबत मैत्रीचे संबंध ठेवा आणि नंतर त्यांना सजेस्ट करा. ओके. हा, शाओमीचा फोन दिसतोय साहेब, तुमचं नाव दिसत नाही, तुमचा हँडरेज दिसतोय. अनिल शिंदे. हा बोला. सर माझ्याकडे ऍक्टिव्ह फिटचं स्कॅनर होतं, म्हणजे 2 वर्ष पहिले घेतलं होतं मी. तर ते आता काम नाही करत आहे, तर नवीन घ्यायचं असलं तर आपलं न्यूट्रिचार्जचं कुठे मिळेल? ते तुम्हाला लिंक दिली पहा, चॅट बॉक्स मध्ये जा, तुम्ही लिंक कॉपी करा, स्वतःला व्हॉट्सअप करा. ओके. त्यानंतर आपण मीटिंग बंद करूया. त्यांना लिंक कॉपी करेपर्यंत थांबतो. आणि पहा मित्रांनो, अडचणी येतील, प्रश्न येतील, येऊ द्या. प्रश्न आल्यानंतर ते प्रश्न आपण खरोखर एकदम राईट पद्धतीनं सोडूयात. हा, लिंक घ्या, तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल साहेब. अर्चनाजी बोला. अनम्यूट व्हा अर्चनाजी. 1.5 वर्षाचा मुलगा आहे आमच्या घरासमोर, तो वीक आहे आणि चालतही नाही बरोबर, त्याला काय द्यायचं? 1.5 वर्ष जर असेल तर त्याला सध्या वीक जर असेल तरी त्याला न्यूट्रिचार्ज डीएचे ट्विस्ट द्या. आणि जसा तो 2 वर्षात होईल त्याला न्यूट्रिचार्ज किट्स सुरू करा. चालत नाही म्हणजे त्याचं काहीतरी असेल, त्याच्या ब्रेन मध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा दूर व्हायला मदत होईल. न्यूट्रिचार्ज डीएचे ट्विस्ट आणि 2 वर्षात झाल्यानंतर न्यूट्रिचार्ज किट सुरू करायचं. हा होईल ताई. सर मला वेलनेस डायरी मागवायची होती. त्यामध्ये मिळतील, ऑनलाईन मध्ये मिळतील. ऑनलाईन फक्त वेलनेस डायरी मिळणार ना सर? किमान 500 रुपयाचे तुम्हाला सगळे टूल्स मागावे लागतात, तेव्हा ते पाठवतात. मग तुम्ही त्यासोबत बाकीचे सुद्धा मागू शकतात ना, किंवा तुमच्या टीम मध्ये सगळ्यात मिळून सुद्धा ते मागू शकतात. हो हो. आणि त्या लिंक वर जे मॅडमने सेंड केले त्याच लिंक वर मागवायचे ना? यस यस, त्याच लिंक वर. ठीक आहे सर, थँक्यू सर. हा, आणि मला पोवेजी भेटले होते बल्लारपूरला, म्हणजे चंद्रपूरच्या पलीकडे बल्लारपूर. न्यूट्रिचार्ज मुळे आरसी मुळे दूरपर्यंत जाणं होते.
तर म्हणजे बल्लारपूर पर्यंत जाऊन तिथं त्यांना सुद्धा हीच माहिती शेअर केली होती आणि मला बरं वाटलं की त्यांनी त्याच्यावर काम सुरू केलंय. तसं तुम्ही सुद्धा काम सुरू करा. काही अडचण असल्यास मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलाय. संदीप राजूरवार सरांनी सुद्धा तुम्हाला तिथं लिंक तिथे शेअर केली. तुम्ही ती लिंक कॉपी करून घ्या चॅट बॉक्स मध्ये. राजूरवार सर सुद्धा मला तिकडे बल्लारपूरलाच भेटले होते फिजिकली, म्हणजे भेटतायत लोक. आणि तुम्ही काम सुरू करा. अडचण असल्यास मला व्हॉट्सअप करा. तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला, मला मदत केली आजचा विषय समजून सांगण्यासाठी. जे पल्लवीताईनं, संतोषजीनं, गोविंदाताईनं, त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी जी मदत केली मला सगळे समजून सांगण्यासाठी, तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आपण परत भेटूयात. आणि ज्यांना मदत केली ते भेटल्यानंतर मी त्यांना चहा पाजल, कारण की त्यांनी मदत केली काहीतरी स्पेशल. आपण भेटूयात परत पुढच्या रविवारी. तोपर्यंत थांबतो. JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू व्हेरी मच.